आनंदवनात सगळे कुडाच्या झोपडीत राहायचे. ही झोपडी मातीची असल्यामुळे वादळ वारा आला की भिंतीचे पोपडे पडायचे. पाऊस आल्यावर तर भिंती अंगावर पडतील की काय अशी भीती ताईला वाटायची. एकदा असेच डॉक्टर आणि त्यांचा भाऊ घरात खेळत होते. ताई कपडे धुण्यासाठी घरापासून थोडी लांब गेली होती आणि अचानक वादळी पाऊस आला. वाराही प्रचंड होता. ताई जिथे होती तिथून तिला झोपडी दिसतही नव्हती आणि एवढ्या पावसात घरी येणे तिला शक्यही नव्हते. ती तिथेच एका आडोशाला उभी राहिली. पण एवढ्या वाऱ्या पावसात आपली झोपडी टिकेल की नाही अशी भीती तिला वाटत होती. पाऊस थोडा कमी झाल्यावर ती धावतच झोपडीकडे आली. झोपडी शाबूत राहिली होती, पण मुलं काही तिला दिसत नव्हती. त्यामुळे घाबरून तिने मुलांना हाका मारल्या. तेव्हा खाटेखालून मुलं बाहेर आली. डॉक्टर सांगतात, त्यावेळी खाटेखाली लपून बसावे हे त्यांना कसे सुचले हे माहीत नाही. पण परिस्थितीच माणसाला शहाणपण शिकवते हे खरे. पुढे 1955-56 मध्ये आनंदवनात तिथले काम बघायला, मदत करायला 22 देशातून कार्यकर्ते आले होते. ते सगळे तिथे 3 महिने राहिले. त्यांनी त्यावेळेला आनंदवनामध्ये पक्की कौलारू घरे बांधून दिली. पण या पक्क्या घरांपेक्षा मुलांना आनंद झाला होता तो इतके लोक तिथे आल्याचा. तिथे बाहेरचे कुणीच येत नसल्याने कुणीतरी येऊन आपल्या बरोबर राहिले याचेच त्यांना खूप अप्रूप वाटत होते. लहानपणी ज्या वातावरणात डॉक्टर वाढले तिथे लाडकोड, आवडीनिवडी या गोष्टी होणे शक्यच नव्हते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांच्या काही आवडीनिवडी असण्याचा प्रश्नच नव्हता. भात, पोळी, भाजी असे त्यांचे साधे जेवण असायचे. आनंदवनात ज्या भाज्या पिकवल्या जायच्या त्याच जेवणात बनवल्या जायच्या. कुष्ठरोग्यांनी पिकवलेल्या धान्यांना, भाज्यांना इतर कोणीही विकत घेत नसल्याने ते सगळे आनंदवनातच वापरले जायचे आणि त्यामुळे जेवणात वेगळेपणा नसायचा. ताई आणि बाबा खात्या पित्या सुस्थितीतल्या घरातून असल्यामुळे त्यांना चांगले खायला मिळाले होते, छान कपडे घालायला मिळाले होते, आयुष्य उपभोगायला मिळाले होते. नंतरचे आयुष्य त्यांनी स्वतःच्या मर्जीने निवडले होते. पण पैसे नसल्यामुळे आपल्या मुलांची मात्र सुरुवातीपासूनच काही हौसमौज होऊ शकली नाही याचे ताईला फार वाईट वाटायचे. पण प्रकाश आणि विकास यांना मात्र असे कधी जाणवलेही नव्हते. पुढे कोरगावकर ट्रस्टतर्फे बाबांना आणि ताईला 150-150 रुपये मानधन सुरू झाले आणि थोडेसे पैसे हाती येऊ लागले. पण असे असले तरी प्रकल्पावरचे खर्च एवढे होते की ते पैसे कधीच मजेसाठी, चैनीसाठी वापरले गेले नाहीत. विकास 4.5-5 वर्षांचा असताना बाबांनी त्याला बरोड्यालाच असलेल्या मालवीय स्कूल या म्युन्सिपाल्टी शाळेत घालायचे ठरवले. पण विकास शाळेत गेल्यावर प्रकाश घरी एकटा पडेल हे लक्षात आल्यावर बाबांनी दोघांना एकाच वर्गात बसू देण्याची शिक्षकांना विनंती केली आणि अशा प्रकारे दोघांचे शिक्षण एकाच वेळेला सुरू झाले. घरी आणि आता शाळेतही ते दोघे बरोबरच असायचे. त्यामुळे शाळेत जायला लागले तरी त्यांचा एकटेपणा काही कमी झाला नव्हता. ते दोघे सतत आम्हाला मित्र नाहीत अशी ताई मागे भुणभुण करायचे. एकदा तर बाजारात मित्र विकत मिळतात का, आम्हाला आणून दे असा वेडा हट्टही या मुलांनी केला होता. हे दोघे एकाच इयत्तेत असल्याने पुस्तकं एकच असायची. त्यांचा अभ्यास घ्यायला बाबांना आणि ताईला सुद्धा वेळ नसायचा. सगळ्यांचा स्वयंपाक करणे, भांडी, कपडे धुणे, 15-16 गाई म्हशींचे दूध काढणे, पाणी भरणे या सगळ्यात ताई इतकी व्यस्त असायची की तिला मुलांकडे लक्ष देता यायचे नाही. पण तरी सुद्धा ही मुले अभ्यासात बरी होती. विकास नेहमी पहिल्या 5त असायचा तर प्रकाश त्याच्या मागे एखादा नंबर असायचा. या दोन्ही मुलांसाठी बाबा हे त्यांचे रोल मॉडेल होते. बाबांच्या कामाचं, त्यांच्या विचारांचं त्यांना जबरदस्त आकर्षण होतं. बाबांचे प्रचंड कष्ट, मनात आणलेली गोष्ट करून दाखवायची हिंमत, सगळ्यांनी वाईट टाकलेले असतानाही दाखवलेली जिगर हे सगळे हे दोघं पाहत होते. सुरुवातीला आनंदवनात कोणी येत नसले तरी पुढे पुढे मात्र परिस्थिती बदलली. R.K. पाटील, सर्वोदयी नेते अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अशी मोजकी माणसं बाबांच्या सोबत ठामपणे उभी राहिली. तसेच विनोबा भावे, भाऊसाहेब रानडे, यदुनाथ थत्ते, पु ल देशपांडे, गोनी दांडेकर अशी अनेक मोठी माणसे आनंदवनात येऊ लागली. तिथले काम बघून मदत करू लागली. तेव्हा प्रकाश आणि विकास हे खूप लहान होते. पण तरीही बाबा या सगळ्या माणसांशी कसे बोलतात हे बघून त्यांना कौतुक वाटायचे. बाबांचे काम किती मोठे आहे हे त्यांना जाणवू लागले होते. बाबांच्या कामाचे संस्कार या दोघांवरही नकळत होत गेले.
बाबा कुष्ठरोग्यांवर स्वतः उपचार करायचे, त्यांच्या जखमा बांधायचे. हे सतत बघत आल्याने मुलांच्या मनात त्याबद्दल कधीही किळस निर्माण झाली नव्हती. बाबांनी प्रशिक्षण घेतले असले तरी आनंदवनात कोणी डॉक्टर नव्हता. जाहिरात देऊनही डॉक्टर येत नव्हते आणि कधी कोणी आलाच तर उपचारानंतर त्यांना जे पैसे दिले जायचे ते सुद्धा ते लायझॉल या अँटीसेप्टिक मध्ये बुडवून घ्यायचे. डॉक्टर असूनही या रोगाबद्दल असलेल्या गैरसमजामुळे ते असे वागायचे. हे सगळे बघून 7वी-8वीत असतानाच प्रकाशला आपण डॉक्टर व्हावे असे वाटू लागले होते. बाबांनी कौतुक करावे असे आपण काहीतरी केले पाहिजे असे प्रकाशला नेहमी वाटायचे. एकदा सोमनाथला कॅम्प सुरू होता आणि अचानक लोड आल्यामुळे फ्यूज गेला. त्यामुळे खांबावर चढून दुरुस्ती करावी लागणार होती. पण तिथे लाईट पण कुठून असणार? शेवटी बाबांना विचारून प्रकाश खांबावर चढला आणि त्याने फ्यूज दुरुस्त केला. तेव्हा प्रकाशचे वय होते फक्त 13-14 वर्षांचे. खाली उभे असलेल्या सगळ्यांनी त्याचे कौतुक केले. असेच एकदा आनंदवनाच्या विहिरीत कुणीतरी उडी टाकली होती. रात्रीचे 12 वाजून गेले असल्यामुळे विहिरीत उतरायला कोणीच पुढे येत नव्हते. तेव्हा 16 वर्षांच्या प्रकाशने विहिरीत उडी टाकून त्या माणसाला बाहेर काढले. असे काही काम केले की बाबा खूप कौतुक करायचे आणि प्रकाशच्या अंगावर मुठभर मांस चढायचे. बाबा हिशोबाला खूप पक्के होते. आलेला पैसा उधळपट्टी न करता काटकसरीने ते वापरायचे. या काटकसरीचा सगळ्यांना खूप त्रास व्हायचा. पण लोकांनी विश्वासाने दिलेल्या या सार्वजनिक पैशांचा वापर योग्य रीतीनेच व्हायला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असायचा. त्यामुळे ते रात्र रात्र जागून हिशोब चोख ठेवायचे. या सगळ्याचा खूप खोलवर परिणाम प्रकाशवर झाला. प्रकाश आणि विकास यांचे बालपण रंगेबिरंगी नसले, लाडाकोडाचे नसले तरी शिस्त, व्यवहारातला चोखपणा, कुठलंही काम करण्याची लाज न वाटणे, विचारातला ठामपणा या सगळ्या गोष्टींचे संस्कार त्यांना मिळत गेले आणि पुढे आयुष्य समाधानी करण्यासाठी या सगळ्याचा त्यांना खूप उपयोग झाला. प्रकाश आणि विकास या दोघांचे शिक्षण आनंदवनात शाळा नसल्याने बाहेरच्या शाळेत झाले. पण ज्या वर्षी ते 11वी पास झाले तेव्हा बाबांना आनंदवनात कॉलेज काढायला परवानगी मिळाली. त्यामुळे या दोघांना त्यांचे इंटर सायन्स आनंद निकेतन मधून करता आले. इंटर सायन्स मध्ये दोघांनाही 70% आसपास मार्क पडले. विकासला इंजिनिअरिंग करायचे होते, पण दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिकायचे म्हणजे जास्त खर्च झाला असता. त्यामुळे विकासनेही डॉक्टरच व्हायचे ठरवले आणि तसेही आनंदवनाला घरच्या डॉक्टरची जास्त गरज होती. त्यामुळे दोघांनी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. आनंदवनाचे कॉलेज आणि नागपूरचे मेडिकल कॉलेज यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. तिथल्या मुलांचे कपडे, वागणे हे सगळेच वेगळे असल्याने प्रकाशला सुरुवातीला दडपणच आले होते. तेव्हा मेडिकलची फी 175 रुपये होती. बाबांच्या दृष्टीने ही फी जास्त असली तरी अवाक्य बाहेरची नव्हती. पण तरीही त्यांनी डीनना जाऊन फी मध्ये काही सवलत मिळेल का असे विचारले. पण त्यांना सवलत काही मिळाली नाही. प्रकाश आणि विकास दोघे एकाच वर्गात असल्याने आत्ताही ते पुस्तकांचा एकच सेट वापरत होते. कारण ही पुस्तकं त्यांच्या आधीच्या पुस्तकाच्या 10 पटीने महाग होती. त्यातले एक पुस्तक तर 150 रुपयांचे होते. म्हणजेच बाबांना एका महिन्याचे जे मानधन मिळत होते त्या किमतीचे. पण तरीही हा खर्च करण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. अजून एक खर्च होता तो म्हणजे राहण्याचा. सुरुवातीला ते दोघे रामकृष्ण आश्रमात राहिले कारण ते स्वस्त होते. पण तिथली शिस्त फारच कडक असल्याने ते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. पण ही दुसरी जागा कॉलेजपासून खूप लांब असल्याने त्यांना येण्या जाण्याची खूप दगदग व्हायची. तरी त्यांनी त्या दगदगीत 1 वर्ष काढले. पण मग तिथेही जमेना म्हणून बाबांनी त्या दोघांसाठी कॉलेजच्याच मागे राहत असलेल्या जोशी यांच्या घरात 2 खोल्या भाड्याने घेतल्या. शिक्षण होईपर्यंत मग ते दोघे तिथेच राहिले. नागपूरमध्ये ते दोघे 4-4.5 वर्ष होते. पण तिथले वातावरण खूपच वेगळे असल्याने ते कधीच तिथे रमले नाहीत. त्यांना सतत घरची, आनंदवनाची आठवण यायची. त्यामुळे सुट्टी लागली की ते लगेच आनंदवनात निघून यायचे. तिथे गेल्यावर आपल्या माणसात आलो या भावनेने त्यांना नेहमी बरे वाटायचे. कदाचित त्यांचे राहणीमान फार साधे असल्याने असेल किंवा ते फक्त कॉलेज एके कॉलेज करायचे म्हणून असेल किंवा कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यासाठी लागणारे पैसे बाबांकडे नव्हते म्हणून असेल. पण त्यांना कॉलेजमध्येही फारसे मित्र मिळाले नव्हते. शाळेसारखेच इथेही ते दोघेच एकमेकांच्या बरोबर असायचे. पण मुळातच प्रकाश आणि विकास हे दोघेही साधेसुधे
आणि नाकासमोर चालणारे असल्याने त्यांनाही कधी ते इतर मुलांसारखे वागत नसल्याने काहीतरी गमावत आहेत असे कधीच वाटले नव्हते. एकीकडे आनंदवनात जीव गुंतलेला होता आणि दुसरीकडे नागपूरबद्दल काहीच आकर्षण नव्हते. अशा मनस्थितीत त्या दोघांनी मेडिकलचा अभ्यास पूर्ण केला. 1970 साली जेव्हा त्यांनी मेडिकलची शेवटची परीक्षा दिली, तेव्हा एका दिव्यातून पार पडलो, अशीच त्यांची भावना होती. शिक्षण संपल्यानंतर बाबांना त्यांच्या कामात मदत करायची. हे दोघांचेही खूप आधीपासून ठरलेले होते. पण बाबांच्या डोक्यात मात्र एक वेगळेच चक्र सुरू होते, ज्याचा अंदाज या दोघांना नंतर आला.